नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या नारळाच्या झाडाच्या झावऱ्यापासून घराचा खराटा कसा बनवला. वाया जाणारी वस्तू उपयोगात कशी आणायची हे बघूया. हे बघा मंडळी, ह्या नारळाच्या झाडाच्या झावऱ्या आहेत. साधारण काही लोकही फेकून देतात किंवा जाळून टाकतात, पण आपल्या गावी आणि शहरामध्ये ही बहुतांश ठिकाणी याच झावऱ्यापासून खराटा बनवतात. नैसर्गिक आणि मजबूत, थोडीशी मेहनत करून अगदी फ्रीमध्ये मिळणारा खराटा. सर्वात आधी मी झावरे स्वच्छ करून घेतली. चाळणीच्या टोकातून ह्या झावऱ्या एक एक करून नीट व्यवस्थित काड्या टोकाच्या साहाय्याने बाहेर काढून घेतल्या. चाळणीच्या टोकातून अगदी सेप चांगला येतो आणि पटापट काड्या बाहेर येतात, म्हणजे जास्त वेळ लागत नाही. चाळणीच्या साहाय्याने ही ट्रिक एकदम जबरदस्त आहे. तुम्हीही ही ट्रिक नक्कीच करून बघा. नंतर चाळणीतून काढलेल्या काड्या चाकूच्या साहाय्याने नीट करून टोकदार सेप दिला. नंतर चाळणीतून काढलेल्या काड्या चाकूच्या साहाय्याने नीट करून टोकदार सेप दिला. सर्व काड्या एकत्र करून घेतल्या. नंतर आईने या काड्या पूर्ण एकत्र करून खराटा असा एकदम मजबूत घट्ट बांधून घेतला. आणि त्याच्यानंतर बघा, आता हा जो एक खुटा आहे तर हा ह्याच्यामध्ये टाकून घेतला, त्याच्यामुळं खराटा अजून मजबूत होईल. तर बघा, हा असा आपला खराटा झालेला आहे आणि 3 खराटे बनलेले आहेत. तर बघा, जावऱ्यापासून निघालेले हे जे आहे गवत, पाला, पाचोळा, तर हा मी फेकणार नाही आहे. याच्या अशा चुंबळ बांधून ठेवते, कारण की हा वाळवून मी चुलीमध्ये आता ह्या उपयोग करणार आहे. उन्हामध्ये कडक वाळवणार आहेत. आणि हे बघा, ह्या आपल्याला सरपण पण मिळालेला आहे, तर हे पण चुलीमध्ये जाळण्यासाठी उपयुक्त. तर बघा, आता हा खराटा तयार आहे. तर चला बघूया खराटा कसा म्हणजे बनलेला आहे. आपण आता अंगण झाडून बघूया. छान असा मजबूत खराटा बनलेला आहे. तर चला मंडळी, तर चला आता अंगण साफ करून बघूया. खरंच खूप मजबूत आहे आणि अंगण पण छान झाडलं जात आहे. प्लास्टिकच्या खराट्यापेक्षा हा नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक खराटा आहे. तर मंडळी, वाया जाणाऱ्या गोष्टीचा योग्य उपयोग केला तर त्यातून काहीतरी छान तयार होतं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच गावाकडच्या भन्नाट गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. थँक्यू.